नमस्कार, आपण पाहतात नवराज्य लाईव्ह न्यूज। जळगाव शहर महानगरपालिकेच्या बायोनिंग प्रकल्पाचा भोंगळ कारभार आता उघडकीस आला आहे। निमखेडी शिवार लगत असलेला कचरा डंपिंग प्रकल्पात कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया न करता तो सरळ जाळला जात असल्याचे आता उघडकीस आले असल्याने या परिसरात धुराचे लोळ पसरत आहेत। यामुळे नागरिकांना श्वास घेणे कठीण झाले आहे। निवडणुकीपूर्वी उपमहापौर मनोज चौधरी यांनी नागरिकांना या समस्येचे निवारण करणार असल्याचे आश्वासन दिले होते। उपमहापौर झाल्यानंतर त्यांनी तातडीने बायोनिंग प्रकल्पाला भेट देत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले। या भेटीदरम्यान उपायुक्त निर्मला गायकवाड व संबंधित अधिकाऱ्यांनी 1 महिन्याच्या आत हा प्रकल्प सुरू होईल असे आश्वासन दिले। नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचत उपमहापौरांना लवकरात लवकर ही समस्या मार्गी लावली जाईल असे ठाम आश्वासन दिले आहे। या गंभीर प्रश्नावर संपूर्ण रिपोर्ट पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नवराज्य लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। गेल्या 4-5 वर्षापासून धुरीचा इतका त्रास आहे। आम्ही वेळोवेळी हे केलेलं आहे, त्यांना अर्ज वगैरे निवेदन वगैरे दिलेलं आहे आणि आमचा हा परिसर कॅन्सर रुग्णांपासून पण खूप त्रस्त आहे। लहान मुलांना आरोग्याचं खूप धोकेदायक आहे। वरिष्ठ लोकांना, वयस्कर लोकांना पण याचा दम्याचा त्रास होतो आणि जसं इलेक्शन लागलं तसं आजचे आपले उपमहापौर मनोज भाऊ चौधरी हे जेव्हा आले वार्डामध्ये, यांनी आम्हाला शब्द दिलेला होता की बुवा जसं मी नगरसेवक होईल पुन्हा तसं मी तुमचा प्रश्न मार्गी लावेल। आणि आज ते पदावर बसल्या पहिल्याच दिवशी त्यांनी आमच्या कचरा फॅक्टरीचा विषय घेतलेला आहे आणि त्या विषयावर त्यांचं आजसुद्धा कामकाज चाललं। अधिकाऱ्यांना बोलवलं, अधिकारी आले, आरोग्य अधिकारी असतील, मुख्य अभियंता असतील आणि आयुक्त असतील, हे पण आलेले होते। यांना मनोज भाऊ चौधरी हे उपमहापौर यांनी चांगलं धारेवर धरलं आणि 1 महिन्याची मुदत दिलेली असून 1 महिन्यात कचरा फॅक्टरीचं काम झालं पाहिजे असं त्यांच्याकडनं बोलून घेतलेलं आहे। आणि रस्ता खूप दूर सुटतो दादा आणि त्या धुरापासून खिडक्या दरवाजे बंद असून सुद्धा खूप त्रास होतो श्वास घेण्याला। लहान मुलांना, नवीन कोणी आपल्या घरी व्यक्ती आलं तर अशी काय घाण वास येतो बा असं प्रत्येक जण विचारतं दादा। त्याच्यासाठी आम्हाला ही कचरा फॅक्टरी नको आहे। तेव्हा गुलाबराव पाटीलनी सांगितलेलं होतं तर ही कचरा फॅक्टरी मी उठवीन म्हणजे उठवीन, तर मी तुम्हाला पूर्ण काम करून दाखवेल बा। तर हे आम्ही महिन्याच्या आत म्हणा किंवा महिन्याच्या नंतर म्हणा लवकर उठायला पाहिजे, हीच आमची विनंती। गेल्या 13 वर्षापासून ही जी कचरा फॅक्टरी हा जो डम्पिंगचा जो एरिया आहे तो 13 वर्षापासून ही तर काहीच प्रोसिजर सुरू नव्हती। आम्ही आज पाहणी केलेली आहे। मी असेल, आमच्या प्रभागातील सर्व नगरसेवक असतील, आम्ही मुख्य अधिकारी योगेश बोरोले असतील, प्रकाश पाटलांना सुद्धा बोलवलं होतं आणि आम्ही त्यांच्याकडनं माहिती घेतली। जवळपास 350 ते 350 टन रोज आपल्याकडे इथं कचरा येतो आणि त्याच्यावर बायोमायनिंग फक्त 100 टनावर होते। अजूनही आपल्याकडे सेव्हिंग होते। तर त्याची आज तुम्ही परिस्थिती बघितली असेल की हा धुरेचा प्रमाण जो आहे माझ्या परिसरात, म्हणजे आम्ही 4 नगरसेवक गेल्या जवळपास 10 वर्षापासून लोक सातत्याने इथं लहान मुलांना दमाचा आजार असेल, ज्येष्ठ नागरिकांना दमाचा आजार असेल, श्वास घ्यायला त्रास होतोय, तर आम्ही वारंवार विनंती करतो या लोकांना। पण अतिशय 2.5 वर्षापासून, मागील 2.5 वर्षापासून खूप इथं असे बोगसपणा चालू आहे। आम्ही सगळ्या साहेबांना आता बोलून सांगितलेलं आहे की या पद्धतीने इथं ट्रॅक्टरमध्ये काय येतं आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे आणि याच्यापुढे आम्ही खपवून घेणार नाही। आम्ही नागरिक इथलं काम रखडलेलं आहे। आता आपण अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे, नेमकं हे म्हणजे काम केव्हापासून सुरुवात होण्याची शक्यता? आता आम्हाला माहिती मिळाली, अधिकाऱ्यांकडून आम्ही माहिती घेतली, जवळपास त्यांचं म्हणणं आहे की एक 20-25 दिवसात हे काम सुरू होईल। म्हणजे अजून आपल्याला त्यांची 20-25 दिवसाची खात्री, पण महिनाभर या कामाला लागणार आहे। महिन्यामध्ये बरीच प्रगती दिसते आहे। साधारणतः एखाद्या वर्षामध्ये पूर्ण हा प्रकल्प जो आहे तो इथे व्यवस्थितरित्या डेव्हलप होईल अशा पद्धतीने आम्ही संबंधित यंत्रणांचा पाठपुरावा करून कंप्लीट करून घेऊ। धन्यवाद। आपलं नाव? मी निर्मला गायकवाड पेखळे, उपायुक्त। धन्यवाद। आता